नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभ झोपण्याची तयारी करत होता आणि तेवढ्यात त्याचा फोन ब्लिंक झाला. त्यानं फोन पाहिला तर ताराचा व्हिडिओ कॉल होता. त्यानं रिसीव्ह केला. व्हेअर आर यू? कुठे आहेस तू? दादिसांकडे, आरंभ बोलला. ताराने चेहऱ्यावरती नाखुशी दाखवली. कधी येणार आहेस? माहीत नाही. आर यू मॅड आरंभ? तू सारखा सारखा तिथे का जातोयस? सपनाला अजून हे सगळं माहीत नाहीये म्हणून ठीक आहे. माहीत झालं तर काय होईल याची तुला कल्पना आहे ना? मॉम प्लीज, मी एकदा सांगितलं ना, मला माझ्या गोष्टींबद्दल बोललेलं आवडत नाही. मी करेन सगळं हँडल. काय हँडल करणार आहेस तू? सारखा तिथं जातोयस. आरंभ, डोंट टेल मी की तुला त्या गावठाण मुलीमध्ये इंटरेस्ट येतोय. असं काही नाहीये मॉम, तुला माहीत आहे ना, 6 महिन्यांनंतर डिवोर्स घेणार आहे मी. मग कशाला काळजी करतेस? आरंभ चिडून बोलला. हे मला माहीत आहे, पण तू विसरू नकोस. आणि काळजी कशी करू नको? माझी दोन्ही मुलं माझं अजिबात ऐकत नाहीत. काळजी तर वाटणारच ना. आणि तुझे डॅड तेही तुमच्यासारखेच. ती रडवेला चेहरा करून नाटकीपणे बोलली. काय झालं? तो रतन इथे आपल्याकडे राहायला येतोय. तुझ्या डॅडनं त्याचं ॲडमिशन इथल्या मोठ्या कॉलेजमध्ये केलंय. हो माहीत आहे मला. व्हॉट? तुला सगळं माहिती आहे आरंभ, आणि तरी तू माझ्याशी एका शब्दानेही बोलला नाहीस? तारा चिडून म्हणाली. रिलॅक्स मॉम, मला हे सगळं आजच कळालंय, तेही बुवासांकडनं. तो आपल्याकडे फक्त राहायला येतोय, तेही काही दिवसांसाठी, कायमचा नाही. तुला माहीत नाही, तुझी बुवा आणि तो खजान सिंग खूप मतलबी लोक आहेत. यामागे त्यांचा काहीतरी हेतू नक्कीच आहे. कोण मतलबी? आय नो एव्हरीथिंग मॉम, तो उसासा सोडत बोलला. मग बाळा, ऐकत का नाहीस माझं? परत ये इथं. येतो 2 दिवसात. नक्की ये बरं. हो ओके. आणि आता तुझ्या त्या प्रिन्सेसला फोन कर, माझा फोन घेत नाहीये. ओके बाय, लव्ह यू. मग त्यानं फोन कट केला आणि लगेच प्रिन्सेस नावाचा नंबर डायल केला. बेल जात होती. हॅलो हँडसम भाई, समोरून एक गोड आनंदानं भरलेला आवाज आला. कुठे आहेस तू? काश्मीरमध्ये, असं म्हणून ती शिंकली. प्रिन्सेस, तुला सर्दी झालीये? म्हणजे तू पुन्हा आईस्क्रीम खाल्लंस? तो हलक्या रागात आणि काळजीत बोलला. सॉरी भाई, ती दाताखाली जीभ चावत म्हणाली. जास्त त्रास होत नाही ना? डॉक्टरकडे गेली होतीस? हो, अँड डोंट वरी, आंटी आहे माझ्यासोबत. बरं, कधी येणार आहेस? आणि तू फोन का घेत नाहीयेस? मॉमने माझी तक्रार केली ना? तक्रार नाही, तुझी काळजी वाटते तिला. तिथं असताना तर कधी काळजी करत नाही, बोलायलाही वेळ नसतो. बाहेर असल्या की सारखी फोन करून परेशान करते. तन्वी, मॉम आहे ती, दाखवत जरी नसली तरी खूप प्रेम करते तुझ्यावर. तुझी काळजी वाटते तिला. भाई, मी काय आता लहान नाहीये. आय एम 20 years old गर्ल. मला कळतं सगळं. तुला काहीच रोकटोक करत नाही, मला मात्र सारखं धाकात ठेवते. का तर मी अपंग आहे म्हणून. ती डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाली. प्रिन्सेस, तू पुन्हा हा शब्द वापरलास. मी म्हणालो होतो ना की तू हा शब्द कधीच वापरायचा नाहीस. बोललं नाही तरी सत्य थोडीच बदलणार आहे भाई. आय नो, मी कधीच ठीक होऊ शकत नाही. तू नक्की ठीक होणार, आणि आता अशी होप सोडायची नाही. यू आर स्ट्रॉंग गर्ल. मेडिसिन घेतलीस का? हो, आत्ताच. गुड. नाव गुड नाईट. शांत झोप, अँड ऑलवेज रिमेंबर, आय लव्ह यू सो मच. नाचकडी सपनापेक्षा जास्त? प्रिन्सेस, टेल मी भाई. हो, मी या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम आणि ट्रस्ट फक्त तुझ्यावर आणि दादीवर करतो. आता तरी खुश? आरंभ बोलला. हो, खूप खुश. बाय, गुड नाईट. बाय. गालात हसत मग आरंभने फोन ठेवून दिला. तन्वी ही लता आणि अजयची मुलगी. आरंभापेक्षा 7-8 वर्षांनी लहान आहे. घरामध्ये सगळ्यांची अत्यंत लाडकी. आरंभाची तर जरा जास्तच. पॅरालाइज आहे, चालता येत नाही. त्यामुळे व्हीलचेअर तिच्या आयुष्यात आली.
ताराचंही तिच्यावरती खूप प्रेम आहे, परंतु ती तिच्या बाबतीत जरा अतिच काळजी करते. ती अपंग आहे. तिचा कुणी मजाक बनवू नये, कुणी गैरफायदा घेऊ नये म्हणून तिला सारखी घरात ठेवत असते. मुंबईमध्ये असताना ती कुठेही जास्त जात येत नाही. खरं तर ताराची यासाठी तिला परवानगी नाही. तिला सांभाळण्यासाठी सतत तिच्यासोबत एक आंटी असते, जी लहान होती तेव्हापासून त्यांच्यासोबत राहते. ती मात्र तन्वीवर अजिबात कुठलीही रोकटोक करत नाही. तन्वी तिच्या आणि आरंभच्या खूप जवळ आहे. तन्वी मुंबईमध्ये फिरू शकत नाही म्हणून ती सारखी मुंबई बाहेर जात असते. ट्रॅव्हलिंग करणं, नवनवीन जागा पाहणं तिला खूप आवडतं. यामध्ये तिला वाचनही फार आवडतं. 12वी नंतर ती अचानक पॅरालाइज झाली आणि त्यानंतर मात्र तिचं शिक्षण तिथेच बंद झालं. इकडे केसरबाई आणि शुभांगी किचनमध्ये काम करत होत्या. मला कॉफी हवी आहे, आरंभ किचनमध्ये अचानक येऊन म्हणाला. जी हुकुम, केसरबाईंनी उत्तर दिलं. मला माझ्या टेस्टप्रमाणे कॉफी हवी आहे, तो शुभांगीकडे पाहून म्हणाला आणि हवेलीच्या बॅकसाईडला जिथे स्विमिंग पूल होता तिथे निघून गेला. शुभांगीने कॉफी बनवली आणि केसरबाईंजवळ दिली. केसरबाई त्याला शोधत पूलजवळ आली. तो तिथे असणाऱ्या सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता. हुकुम, तुमची कॉफी. त्यानं केसरबाई आणि तिच्या हातात असणाऱ्या कॉफीच्या मगकडे पाहून भुवया उंचावल्या. तुम्ही का आणलीत? वेर इज शी? बहुराणी भीतर है, जेवणाची तयारी करते. ठीक आहे, मला नकोय कॉफी. जी. केसरबाई निघून गेल्या. काय झालं? शुभांगी कॉफी परत आलेली पाहून म्हणाल्या. हुकुमने मना कर दिया, केसरबाई बोलल्या. का? माहित नाही, ते बोलले मला नकोय कॉफी. थोड्या वेळापूर्वी तर हवी होती, आता काय झालं? बहुराणी, कदाचित मी कॉफी घेऊन गेले ते आवडलं नसेल. तुम्ही जा, मी पाहते इथलं, केसरबाई कालात हसत म्हणाल्या. वाघाच्या तावडीत कोण जाणार? ती मनातच घाबरून म्हणाली. तो तिला त्रास देण्याचा एकही चान्स सोडत नाही हे ती जाणून होती आणि म्हणून तर तिनं केसरबाईला कॉफी घेऊन पाठवलं होतं. पण तोही आरंभ आहे, त्याला जे हवं असतं ते तो मिळवतोच. काही झालं बहुराणी? केसरबाईनं विचारलं. काही नाही, असं म्हणून तिनं ट्रे उचलला. हुकुम पूल जवळ आहेत, केसरबाई बोलल्या. ओके, तिनं होकार भरला आणि ती गेली. शुभा, तो खूप आगाऊ आणि शैतान आहे. कॉफी दिली की लगेच निघून जा. ती मनामध्येच विचार करत आरंभ जिथे होता तिथे आली. त्याला तिची चाहूल लागली आणि त्याच्या ओठांच्या कडा विजयी हास्यानं हलक्याच रुंदावल्या. पण त्यानं मुद्दाम तिच्याकडे लक्ष नाही असं दाखवलं. ती भीतच त्याच्या जवळ आली. त्याचं लक्ष नाही हे पाहून तिनं गळा खाकरला, पण त्यानं तिच्याकडे पाहिलंही नाही. मुद्दाम पाहत नाहीयेत खडूस, ती मनात बोलली आणि पुन्हा गळा खाकरला, तर त्यानं याही वेळी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. अखेर तिनं त्याच्या समोरच्या टेबलवरती कॉफी ठेवली आणि जातच होती की त्यानं पटकन पाठीमागून तिचा हात पकडला. ती दचकली आणि भीतीनं डोळे गच्च मिटले. मी सांगितलं जायला, तो कपाळावरती आठ्या पाडून म्हणाला. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता आरंभाने तर तिला जायला सांगितलेलं नाहीये, पण आता याची शिक्षा मिळेल का? पाहूयात पुढच्या भागात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.